महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। बातमी का लावली म्हणत रिक्षा चालकाची पत्रकाराला जीवे मारण्याची व मारहाणीची धमकी, महिलेलाही केली अरेरावी, सातपूर पोलिसात तक्रार दाखल। सातपूर कॉलनी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात रिक्षामधून विद्यार्थ्यांची कथित अवैध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी शाळा प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी मुख्याध्यापकांनी संबंधित रिक्षा चालकांना याबाबत विचारणा केली होती। मात्र यावेळी काही रिक्षा चालकांनी उडवाउडवीची उत्तरे देत मुख्याध्यापक तसेच आरटीओ नियमानुसार विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांशी अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला होता। या घटनेनंतर वाहन चालक मालकांनी संबंधित रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी करत प्रादेशिक परिवहन विभाग तसेच वाहतूक पोलिसांकडे निवेदन सादर केले होते। या निवेदनाच्या आधारे महाराष्ट्र क्रांती न्यूजने संबंधित वृत्त प्रकाशित केले होते। दरम्यान ही बातमी प्रकाशित केल्याचा राग मनात धरून रिक्षा चालक गुडवे यांनी बुधवारी दिनांक 5 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 7 वाजता तसेच दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास संबंधित पत्रकाराला माझी बातमी का लावली, तू मला नडला, आता तुला फोडून काढतो अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। यावेळी पत्रकारासोबत उपस्थित असलेल्या महिलेलाही अपमानास्पद वागणूक देत रिक्षा चालकाकडून अरेरावी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। या प्रकरणी संबंधित पत्रकार व महिलेने सातपूर पोलीस ठाण्यात रिक्षा चालक गुडवे यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोकनगर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी खरोटे व परवे पुढील तपास करीत आहेत। या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा तसेच वृत्तांकन स्वातंत्र्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पत्रकारांना वृत्तांकन करत असताना कुणी धमकावल्यास त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावे असे निर्देश खुद्द मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत। म्हणून मुजोर रिक्षा चालकावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले। तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार व विविध स्तरातून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।